नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं या सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. चल, ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा, नाही तर त्यांनी बंद ठेवला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सो आज आपण आजच्या सेशन मध्ये काय शिकणार आहोत त्याबद्दल जाणून घेऊया. ठीक आहे. एकच मिनिट. त्याच्या आधी आपण काल काय शिकलो ते थोडक्यात जाणून घेऊया. जसे की काल आपण सगळ्यांना फॉरगिव्ह अँड फॉरगेट या दोन गोष्टी शिकलो, की एखाद्याला माफ का करावं आणि एखाद्याची माफी का मागावी. बरोबर. त्याच्यामुळे फायदा कोणाचा आहे? आपलाच. कारण आपण त्या निगेटिव्ह एनर्जी पासून डिटॅच होतो. बरोबर. आणि नेक्स्ट असं आहे बेनिफिट, की ती व्यक्ती पुन्हा कधी कुठल्याही जन्मामध्ये आपल्याशी कनेक्ट होत नाही. ओके. सो तुम्हाला वाटतं का आता या जन्मामध्ये एवढा राग राग या व्यक्तीचा मी करते, तर नेक्स्ट जन्मामध्ये सुद्धा ही माझ्या अवतीभवती फिरावी असं वाटतं का तुम्हाला? ऑब्विसली नाहीच वाटत ना. सो त्यासाठीच आपल्याला काय करायचंय? माफ करायचंय आणि माफी मागायची. माफ कोणाला करायचंय? ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय त्यांना माफ करायचंय. त्यांनी त्याचा कर्म केला, आपण आपला कर्म करायचा. आणि माफी कोणाशी मागायची आहे? तर कधीतरी असं होतं आपल्या स्वतःमध्ये सुद्धा, की कळत नकळत कधी कोणाबद्दल आपल्या तोंडातून सुद्धा वाईट शब्द निघतो. आपल्याला माहित नसतं, की समोरच्या व्यक्तीला किती हर्ट झालंय, पण होतं. सो त्यांची सुद्धा आपसुकपणे आपण माफी मागायची. क्लिअर? देन आणखीन काय शिकलो बरं? कोण सांगेल मला? चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. कालच्या सेशनमध्ये आपण आणखीन काय शिकलो? येस, मेसेज ऑन चॅट बॉक्स. जे लोक हजर होते त्यांनी मे बी त्यांना हे कळलं असेल. जे प्रेझेंट होते काल त्यांना कळलं असेल. येस, काल आपण काय शिकलो? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. जसं की आपण स्वतःला एम्प्टी केलं, पूर्णपणे ब्लँक, शून्य. बरोबर ना? आणखीन काय शिकलो? फॉरगिव्ह अँड फॉरगेट करायला शिकलो. आणखीन काय? येस माधवी मॅडम, फॉरगिव्हनेस शिकलो. आणखीन काय? हो, पोनो प्रेयर घेतले आपण. बरोबर ना? सो या सगळ्या गोष्टी आपण काल क्लिअर केल्या. आता आपण रेकी बद्दल जाणून घेऊया. ठीक आहे, चलो. तो रेकीचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते काय आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया. काय आहेत बरं हे रेकीचे प्रिन्सिपल्स? जे डॉक्टर मिकाऊ उसुई, जे रेकीचे फाउंडर आहेत, पुढे मी त्यांच्याबद्दल सांगेनच तुम्हाला, त्यांनी आपल्याला शिकवलेले आहेत आणि ते आपल्याला फॉलो करायला त्यांनी सांगितलेले आहेत. मग का ते फॉलो करायचे आपण, तर ते जाणूया. पहिला प्रिन्सिपल असा आहे की आय विल नॉट बी अँग्री. मी रागवणार नाही. पण कधी? जस्ट फॉर टुडे, केवळ आजच्या दिवस. ओके. केवळ आजच्या दिवस मी रागवणार नाही, असं डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी हे आपल्याला सांगून गेलं. एकच मिनिट. मला सांगा, मी तुम्हाला आज म्हणाली की आजच्या दिवस आपण रागवायचं नाही, तर कोण असं आहे का की खरोखरच नाही रागवणार? बरोबर ना? कारण तो आपला जन्मता स्वभाव आहे. ज्या घरामध्ये आपण राहतो, लहानाचे मोठे होतो, तिकडे ज्या ज्या प्रकारची माणसं, त्यांची जशी जशी एनर्जी असते त्या प्रकारे आपण होतो. लाईक अट्रॅक्ट्स लाईक. सो जसा समोरचा व्यक्ती असणार, तुमची आई वडील, तुमच्या घरातील इतर मंडळी, तर त्या प्रकारे तुमचा स्वभाव बनत जातो. तुमच्या घरामध्ये चिडचिड राग असेल सतत, तर तुम्ही सुद्धा तसेच चिडचिडे रागीट बनता. तुमच्या घरामध्ये चांगलं सात्विक वातावरण असेल तर तुम्ही सुद्धा तसेच बनता. बरोबर ना? म्हणजे थोडक्यात काय, तर आपण त्या गोष्टींना फॉलो करतो. लाखोमध्ये किंवा हजारोमध्ये असे एखादी घटना घडते, की जसे आपल्या घरामध्ये व्यक्ती असतात त्यापेक्षा काहीतरी आपण वेगळे होतो किंवा वेगळे असतो. बरोबर ना? घरामध्ये इतर व्यक्ती नॉनव्हेज खातायत, पण अशी एखादी व्यक्ती असते की त्यांना नॉनव्हेज आवडत नाही. किंवा घरामध्ये बरीच व्यक्ती असतात, त्यांना भांडणं वगैरे करतात दुसऱ्यांना, दुसऱ्यांची निंदा नालस्ती करतात. पण ही एक अशी एखादी व्यक्ती असते, की तिला अजिबात निंदा नालस्ती आवडत नाही. बरोबर? याचाच अर्थ काय मग?
की ते आपल्या पास्ट लाईफचं काहीतरी कनेक्शन असतं. आपल्या पास्ट लाईफमध्ये आपला कर्मा चांगला असतो आणि त्यामुळे घरातल्यांचा इफेक्ट आपण स्वतःवर करून घेत नाही. क्लिअर झालं? सो डॉक्टर मिकाऊ सिंह यांनी काय सांगितलेलं आहे, जस्ट फॉर टुडे, केवळ आजचा दिवस मी कोणावर रागवणार नाही. कारण राग आला तर काय होतं, आपलीच मानसिकता बदलते, चिडचिड होते, राग राग राग, त्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर होतो, बीपी शूट होतो. बरोबर ना? मग मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत, कळतं पण वळत नाही. होतं ना असं आपल्या बाबतीत? आणि मग आपली मुलं आपल्याला सारखी म्हणतात, "काय नुसती सकाळपासून चिडचिड, चिडचिड करतीयेस? काय झालंय तुला?" बरोबर? म्हणजे आपण रागावलेले आहोत. हे पहिलं कोण सांगतं? आपल्या समोरची व्यक्ती. मग मे बी तुमचे हसबंड असतील, तुमची मुलं असतील, कोणी असू शकतं. पण जर त्या मुलाने तुम्हाला असं काही सांगितलं, तर अजिबात रागवायचं नाही. कारण आपली जवळची माणसं आपल्याला एक्झॅक्ट क्रिटिसाइज करत असतात. बरोबर ना? आपली जवळची मैत्रीण असेल, जवळची माणसं असतील, ते आपल्याला एक्झॅक्ट क्रिटिसाइज करतात. आपल्याला ते दोष काढतात बाहेर. त्यामुळे त्यांना कधी रागवायचं नाही. उलट जर त्याने आपल्याला असे काही शब्द सांगितले, तर ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करायचा. ओके? सगळ्यात महत्वाचं, रागाच्या भरात आपले डिसिजन सगळे चुकीचेच असतात. आणि नुकसान कोणाचं होतं अल्टिमेटली? आपलं स्वतःचंच. येस, आय नो दॅट की राग येणारी माणसं मनाने खूप प्रेमळ असतात, भावनिक असतात, शुद्ध अंतःकरणाची असतात. पण कधी-कधी असं होतं ना, की कुठेतरी थोडासा पॉज घेणं गरजेचं आहे. जसं की आपण काल शिकलो. थोडासा पॉज घ्यायचा. आता प्रत्येक वेळेला आपण रिएक्ट होताना थोडासा पॉज घ्यायचा, विचार करायचा, की इथे मला बोलणं आत्ता या क्षणी गरजेचं आहे का? कारण तवा गरम आहे. गरम असताना जर आणखीन तुम्ही सुद्धा गरम झालात, तर काय होणार? चटका तुम्हालाच मिळणार आहे. सो इथे आपल्याला थोडासा पॉज घ्यायचा आहे, थांबायचंय, विचार करायचंय, की येस, इथे आपल्याला आता थांबायचंय. ठीक आहे? मला सुद्धा राग येत होता. अजून सुद्धा येतो आणि मी त्याच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. अजून सुद्धा प्रयत्न चालूच आहे. 100% असा माझा राग गेलेला आहे, असं नाही. ओके? सो मी प्रयत्न करते, तुम्ही सुद्धा करू शकता आणि याचा अनुभव आपल्याला या क्षेत्रामध्ये आल्यानंतर येतोच येतो. ओके? आता पुढे बघूया. डॉक्टर मिकाऊसी यांनी काय सांगितलेलं, आजचा दिवस. सो हे आजचा दिवस रोज आपल्याला फॉलो करायचंय. मग मला सांगा, रोजच आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन-नवीन दिवस येणार आहे की नाही? येस ओर नो? आहे ना? मग त्या आजच्या दिवसाचा स्वीकार करायचा आणि रोज म्हणायचे, आजचा दिवस, आज तारीख किती आहे? 19. आज 19 तारखेला मी अजिबात कोणाचा राग-राग करणार नाही. पुन्हा उद्या 20 तारीख येणार आहे. आजचा दिवस मी कोणाचा राग करणार नाही. सकाळी स्वतःला अफर्मेशन देऊन टाकायचं एक स्वतःला. मग अशा आपल्या आयुष्यामध्ये रोजचे आजचे दिवस येणार आहेत की नाही येणार आहेत मला सांगा. डेफिनेटली येणार आहेत, राइट? चला आता आपण पुढे जाऊया. डॉक्टर मिकाऊ उसी यांचा सेकंड प्रिन्सिपल आहे. केवळ आजचा दिवस. ओके? नेक्स्ट प्रिन्सिपल. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी वरिंग. हे सुद्धा आपल्या स्वभावाच्या अगेन्स्ट आहे. मुलं लेट आली, की आपण काळजी करतो. हसबंड वेळेवर नाही आले, की आपण काळजी करतो. जशी की काळजी करणं, वरी करणं आपल्या 5वीलाच पुजलेलं आहे. मुख्यतः स्त्रियांनी. बरोबर ना? मग आता काय करायचंय? राग केल्याने चिंता केल्याने आपलं टेन्शन कधी कमी होतंय का? आपण प्रेझेंटमध्ये अजिबात जगतच नाही. आपण फ्युचरचा विचार करतो, की पुढे माझं काय होईल? माझ्या मुलांचं काय होईल? पण मला सांगा, या परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला इथे सगळं लिहून ऑलरेडी पाठवलेलं असतं. त्याला त्या-त्या वयामध्ये त्या-त्या गोष्टी मिळतातच. मग आपण उद्याची चिंता करत का बरं? आपलं आयुष्य आत्ताचं जे प्रेझेंटमध्ये जगायचंय ते सोडून द्यायचं. बरोबर ना? सो त्यासाठी आपल्याला काय करायचंय? आजमध्ये जगायचंय. मला आजचा दिवस. मला कोणाच्याही गोष्टीचं चिंता करायची नाही. मला टेन्शन घ्यायचं नाही. पॅनिक व्हायचं नाही. मुलं लेट आली तरी टेन्शन घेतो आपण. मुलं जेवली नाही तरी आपण टेन्शन घेतो. मुलांनी अभ्यास नाही केला तरी आपण टेन्शन घेतो. बरोबर? मुलांनी पर्सेंटेज थोडेसे कमी आणले तरी आपल्याला टेन्शन येतं. येस, डेफिनेटली या सगळ्या गोष्टीचं आपल्याला टेन्शन येणार. पण त्याचं एक लिमिट असायला पाहिजे. ते कितीपर्यंत? सो हे थोडंसं आपल्याला कमी करायचंय आणि या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? तर असुरक्षिततेमुळे. स्वतःला आपण कुठेतरी अनसिक्युअर्ड फील करतो. बरोबर ना? सिक्युरिटी नसते आपल्याला.
असं होईल का, तसं होईल का, आपण भविष्याचा जास्त विचार करत असतो. आणि त्यामुळे आज आपण तो विचार सोडायचा आहे. आपण त्याला थोडासा फुल स्टॉप द्यायचा. प्रयत्न तर करून बघा. ओके. सो ते कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, चिंता करायची नाही, कारण चिंता चित्ते समान असते. काळजी केल्याने आपले प्रश्न सुटणार आहेत का? आतापर्यंत सुटले का मला सांगा? उलट काय करतो आपण? ते वाइब्स अट्रॅक्ट करतो आणि आणखीन मग टेन्शन वाढत, वाढत जातं. म्हणून आजपासून चिंता कमी करायला सुरुवात करायची. कमी करायला म्हटलं मी. एकदम नाही होणार. हळू-हळू जसं-जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल, तसं त्या सगळ्या गोष्टी होऊन जाणार आहेत. आणि प्रॉब्लेमवर फोकस करण्यापेक्षा त्या सोल्युशनवर फोकस करा. जसं की आपण काल पाहिलं. जेव्हा आपण आपला फोकस हलवतो, तेव्हा आपल्याला बरोबर सगळीकडे सोल्युशन, सोल्युशन, सोल्युशन दिसायला लागतात. जेव्हा आपण प्रॉब्लेमवर बोलतो, तेव्हा आपल्याला आणखीन एक-एक प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये ॲड ऑन होत राहतं. मग काय करायचं तुम्हाला? प्रॉब्लेम अट्रॅक्ट करायचे आहेत की सोल्युशन अट्रॅक्ट करायचंय? चॉईस इज युअर्स. सो ऑल्वेज अट्रॅक्ट सोल्युशन. सोल्युशनवर बोलायला सुरुवात करा. जिकडे-तिकडे तुम्हाला सोल्युशन दिसतील. ठीक आहे? जसं की लॉ ऑफ अट्रॅक्शन. एखाद्या लेडीची तुम्हाला साडी आवडली. लग्न समारंभामध्ये तुम्ही गेलात आणि तुम्हाला छान ती साडी आवडली. ती एवढी साडी तुमच्या मनात बसलेली असते, की जिकडे जावं तिकडे तुम्हाला तीच साडी दिसायला लागते. येस ओर नो? हँड रेज करा असेल तर. म्हणजेच काय तर तुमच्या मनाने, तुमच्या विचारांनी ती अट्रॅक्ट केलेली असते तुम्ही. तशाच पद्धतीने तुम्हाला इथे चिंता किंवा प्रॉब्लेम्स अट्रॅक्ट नाही करायचे, तर आपल्याला सोल्युशन अट्रॅक्ट करायचंय. मग जिकडे-तिकडे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरच मिळायला लागतात. क्लिअर? तिसरा प्रिन्सिपल आहे. जस्ट फॉर टुडे आय विल बी हॉनेस्ट. मी माझं जे काही काम करणार आहे, ते प्रामाणिकपणे करणार आहे. जसे आता तुम्ही माझ्यासमोर मला काल कमिटमेंट केले होते, की 7 दिवसांचे सेशन मॅडम मी आजपासून प्रामाणिकपणे अटेंड करेन. सो ही एक कमिटमेंट झाली. सगळेच ती फॉलो करतात का? सगळ्यांनाच असं असं वाटतं, की कमिटमेंट कशासाठी बनवतात? ब्रेक करण्यासाठी. नाही. एकदा का तुम्ही कमिटमेंट दिला, तर ती पूर्ण करणं, त्याच्यामध्ये पूर्ण फोकस करणं गरजेचं आहे. जसं आता मी तुमच्या समोर बसलेले आहे. माझ्या मनात आता दुसरा कुठला विचार आहे का? नाही. तर मी लॉयल नाही होणार. कारण आता जर मी तुमच्याशी बोलते, कुठल्या विषयावर बोलते, त्याच्याशी मी कनेक्ट असणं गरजेचं आहे. माझा फोकस जर हलला, तर मी तेवढं 100% तुम्हाला डिलिव्हर करू शकेन का? अजिबात नाही. आणि त्यासाठी फोकस असणं गरजेचं आहे. हं. ठीक आहे. सो डॉक्टर मिकाऊ उर्फ यांचं प्रिन्सिपल आहे आजपासून. एक मिनिट. मी ऑनेस्ट राहणार आहे. माझ्या प्रत्येक कामाप्रती मी ऑनेस्ट राहणार आहे. जे काही मी करेन ते अगदी मनापासून करणार आहे. ओके. कुठलाही माझं सेशन, माझ्या सेशनमध्ये 10 माणसं असतील किंवा माझ्या सेशनमध्ये 500 माणसं असतील. तर तुम्हाला काहीतरी छोटासा अनुभव आला असेल, तर कुठेतरी कमी माणसं आहेत म्हणून मी त्या फ्लोने बोलत नाही किंवा काहीतरी कमी सांगते असं होतं का? नाही. मला माणसं किंवा क्वांटिटी महत्वाची नाही. मी किती डिलिव्हर करते तुमच्यापर्यंत ते महत्वाचं आहे. इथे काय म्हणते इथे इथे काय असते तर माझी कमिटमेंट. माझ्यासमोर बसणाऱ्या अगदी 10 पैकी 4 व्यक्तीपर्यंत जरी माझं बोलणं पोहोचलं, तरी मला इथे समाधान वाटतं, की येस, आय एम हॅपी. ओके, याला म्हणतात कमिटमेंट. सो यासाठी कुठलंही काम प्रामाणिकपणे करण्यासाठी म्हणजे तुमचा जो जॉब असेल, तुमचं प्रोफेशन असेल, व्हॉटएव्हर काही असेल, तर ते तुम्ही प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. 10 ची ड्युटी आहे, तुम्ही 10:30ला जाताय, याला कमिटमेंट नाही म्हणत, त्याला ऑनेस्टी नाही म्हणत. सो ते तुमचं काम, तुमचं जॉब असेल, प्रोफेशन असेल, व्हॉटएव्हर, तर ते तुम्ही प्रामाणिकपणे करणं फार गरजेचं आहे. तुमचे इंटेन्शन काय आहे? ते महत्वाचं आहे. ठीक आहे? पुढचं घेऊया आपण 4थं प्रिन्सिपल. डॉक्टर मिकाऊ उसू यांचं 4th प्रिन्सिपल, जस्ट फॉर टुडे. एकच मिनिट. आय विल बी ग्रेटफुल. तर ग्रेटफुल म्हणजेच काय? तर थँकफुल. या निसर्गाने, या युनिव्हर्सने आपल्याला बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. पण आपलं कसं असतं माहिती ना, तुझं आहे तुझं पाशी. आपल्याला ना दुरून डोंगर साजरे, दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. की याच्याकडे एवढे आहे, त्याच्याकडे तेवढे आहे, माझ्याकडे ही वस्तू नाहीये. पण जे आपल्याकडे असतं ना, ते लाखो लोकांकडे नसतं.
बरोबर ना? याचा आपण कधी विचार करतो का? नाही. आणि म्हणूनच आजचं प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. जे या युनिव्हर्सने, या परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे ना, त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड, ग्रेटफुल, थँकफुल असणं गरजेचं आहे. काहीही असेल तुमच्याकडे. आता बघा ना, आपल्याला या युनिव्हर्सने खूप छान छान ब्लेसिंग्स दिलेत. हे पूर्ण शरीर दिलेलं आहे. हे ब्लेसिंग्स नाहीयेत का? ऑब्व्हियसली. रोज आपण सकाळी उठल्यानंतर एक नवीन दिवस बघतोय. हे ब्लेसिंग्स नाहीये का? पण हे आपण यूज टू करतो, गृहीत धरून चालतो, की हे तर काय रोजचंच आहे. पण मला सांगा, आपल्या उद्याची गॅरंटी आहे का कोणाला? आपल्या आयुष्यामध्ये पुढचं पान काय आहे आपल्या जीवनाचं माहिती आहे का तुम्हाला? नाही. मग त्यासाठी आपण ग्रेटफुल राहायचं. जे आता आहे प्रेझेंटमध्ये, मे बी भाड्याचं रूम आहे, तुमचं रेंटवर रूम आहे. पण आहे ना राहायला. त्याचं रेंट वेळेवर भरण्याची कॅपॅसिटी या परमेश्वराने दिली ना, त्याच्यासाठी ग्रेटफुल राहा. एवढं छान शरीर दिलंय तुम्हाला. डोळे, हात, पाय सगळे धडधाकट अवयव आहेत. त्याच्यासाठी थँकफुल राहा. किती लोकं आहेत, ज्यांना हे अवयव आहेत का? कोणी आपल्याला ऑफर केली, की हे एक्सचेंज करू शकता का? मी तुम्हाला एवढे-एवढे पैसे देतो. आपण देऊ का? नाही देऊ शकत. का बरं? कारण हे अवयव नॅचरल अवयव आहेत. ते एकदा का गेले, की पुन्हा आपल्याला मिळणं कठीण असतं. बरोबर ना? आणि त्यासाठीच आजपासून आपण ग्रेटफुल राहायचं आहे. कशासाठी? सगळ्या सजीव, निर्जीव गोष्टींसाठी ग्रेटफुल राहायचंय. आपल्याला एक छान युनिव्हर्सकडून सूर्यप्रकाश मिळतोय, त्याच्यासाठी थँक यू. ऑक्सिजन मिळतोय फ्रीमध्ये, त्याच्यासाठी थँक यू. सो या सगळ्या गोष्टींसाठी ग्रेटफुल असणं गरजेचं आहे. आणि मग बघा, की हळू तुमच्या आयुष्यामध्ये कसं मॅजिक व्हायला सुरुवात होतं. कारण जिथे लॉजिक एंड्स होतात, तिथे मॅजिक स्टार्ट होतं. आता मे बी तुमच्याकडे कमी पैसे आहेत, पण त्या पैशांप्रती ग्रेटफुल राहा. थँक यू युनिव्हर्स, थँक यू परमेश्वरा. ॲट एवढे पैसे माझ्याकडे आहेत. मग ते 2,000 किंवा 5,000 असतील ना, तर त्याची 2,00,000 किंवा 5,00,000 करण्याची कॅपॅसिटी, ताकद या युनिव्हर्समध्ये आहे. क्लिअर? सो ऑल्वेज ग्रेटफुल व्हॉटएव्हर यू हॅव. सेकंड आपण आता पुढे बघूया. सो तुमच्याकडे आता जे काही आहे, तुमचं हेल्थ, तुमच्याकडे असणारा पैसा, तुमचे रिलेशनशिप, तुमचं करिअर, मे बी त्याच्यामध्ये आता काही प्रॉब्लेम आहेत, अडचणी आहेत. पण आजपासूनच जर तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये राहाल, तर त्या गोष्टी तुमच्या इम्प्रूव्हमेंट व्हायला, रिपेअर व्हायला सुरुवात होईल. येस, क्लिअर आहे सगळ्यांचं? असेल तर हँड दाखवायचंय मला. ओके. नेक्स्ट. पुढचा प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड एव्हरी लिव्हिंग थिंग. आजपासून मी प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींप्रती काय राहणार आहे? अगदी दयाळू भावनेने राहणार आहे. म्हणजेच काय? तर जे काही प्राणी मात्र आहेत सृष्टीवरचे, त्यांना त्यांच्यावर प्रेम करा. जे मुके प्राणी आहेत, त्याच्यावर प्रेम करा. ठीक आहे ना? पक्ष्यांना किंवा प्राण्यांना खायला-प्यायला द्यायचं आहे आपल्याला. जे रस्त्यावर भटकते कुत्री आहेत किंवा तुम्हाला जे काही दिसतात प्राणी, की बाबा यांना उपाशी दिसतायत, काही दिसतायत, तर त्यांना तुम्हाला खायला घालायचंय. खिडकीबाहेर तुम्हाला छोटंसं एक बाऊल ठेवायचंय पाण्याचं. सो जेवढं तुम्हाला शक्य आहे, तेवढं तुम्हाला करायचंय. प्राणी मात्रावर प्रेम करण्याचा प्रयत्न करायचंय. ठीक आहे? आता पुढे बघूया आपण. आता लॉ ऑफ एनर्जी काय आहे? सगळ्यांना माहिती आहे, एनर्जीचा एक रूल आहे, की एनर्जी कधीही क्रिएट केली जात नाही किंवा केव्हाही डिस्ट्रॉय केली जात नाही. तर ती केवळ एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ट्रान्सफर केली जाते. मग आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा एक एनर्जी आहे. एक मिनिट हां. आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा एक एनर्जी आहे. ठीक आहे ना? आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुद्धा एक एनर्जी आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा 2 प्रकारच्या एनर्जी आहेत. जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जास्त झाली असेल, तर आपल्याला तिथे काय करायला पाहिजे? पॉझिटिव्ह एनर्जी मॅक्सिमम जर तुम्ही इनपुट केलात तिथे, तर ती निगेटिव्ह एनर्जी तिथून कमी होईल. आपल्या 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 प्रत्येकामध्ये सुद्धा 2 पर्सन आहेत. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. बरोबर ना? एक माणूस सतत निगेटिव्ह विचार करतो, तर एक माणूस सतत पॉझिटिव्ह विचार करतो. आणि मग तसं-तसं आपण बनत जातो.
आणि त्यासाठी आजपासून आपण आपल्यावर काम करायचंय, एनर्जीवर काम करायचंय. कारण एव्हरीथिंग इज एनर्जी. तुम्ही ज्या गोष्टीवर जास्त फोकस द्याल, तेवढी ती एनर्जी त्या गोष्टीवर जाणार आहे. तुम्ही प्रॉब्लेमवर फोकस केलात, तर तुमची एनर्जी प्रॉब्लेमवर फोकस होते. तुम्ही सोल्युशनवर फोकस केलात, तर तुमची सगळी एनर्जी सोल्युशनवर फोकस होते. सो तुम्हाला आता डिसाईड करायचं की मी कशावर जास्त फोकस करणार आहे. क्लिअर आहे? पुढे जायचं? येस. आता आपण बघूया आता रेकी म्हणजे काय एक्झॅक्टली त्याबद्दल जाणून घेऊया. कोणाकोणाला इंटरेस्ट आहे रेकी म्हणजे काय जाणून घेण्याचं? येस, हँड रेज करायचे. मे बी आता तुम्ही बऱ्याच लोकांचे वेबिनार, सेमिनार अटेंड करत असाल. तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. आता अननोन असं कोण आहे असं मला वाटत नसेल, की ज्यांना रेकी म्हणजे काय माहित नाही. तरी सुद्धा मी एकदा तुम्हाला छान सांगण्याचा प्रयत्न करते. सो रेकी काय आहे? रेकी सुद्धा एक एनर्जी आहे. आणि एनर्जीचा नियम आताच आपण पाहिला. काय आहे, की एनर्जी चेंज करता येऊ शकत नाही. ती केवळ ट्रान्सफॉर्म करता येते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये. ओके. मग जसं म्हणतात, की लॉ ऑफ एनर्जी. लॉ म्हणजे काय, की नियम. कुठला एखादा लॉ जेव्हा आपण ठरवतो, तेव्हा तो त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येत नाही. तो त्या पद्धतीनेच चालतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ एनर्जी हे सगळे कायम कोणीतरी त्याचं त्याला जज केलेलं असतं आणि त्यानंतरच ते प्रूव्ह झालेलं असतं. ठीक आहे. सो रेकी पण काय आहे, एक डिव्हाइन एनर्जी आहे. रेकी काय आहे, एक युनिव्हर्सल एनर्जी आहे. रे आणि की. रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की म्हणजे एनर्जी, लाईफ फोर्स एनर्जी, जे की आपल्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत असते. प्राचीन काळामध्ये याला हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती म्हटली जाते. हस्तस्पर्श का? आपल्या दोन्ही हातातून प्रवाहित होते म्हणून हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती. ओके. सो या हस्तस्पर्श चिकित्सा पद्धतीमध्ये, या रेकीमध्ये कुठलाही आजार बरा करण्याची ताकद किंवा पॉवर आहे. हिलिंग म्हणजेच काय? ट्रीटमेंट करणे, उपचार करणे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण लहानपणी पडायचो, धडपडायचो, आपल्याला मार लागायचा. आपण कुठल्याही प्रकारचं औषध त्याच्यावर लावायचो का? नाही. तर ती आपली जखम बरोबर आपोआप बरी व्हायची. आपोआप म्हणजे कशी? तर आपल्या स्वतःमध्ये एक हीलिंग पॉवर आहे. आपल्या स्वतःमध्ये ही रेकी एनर्जी आहे. पण त्याचा ना कधी आपण अभ्यास केलेला असतो, ना कधी त्याचा एक्सपिरियन्स घेतलेला असतो आणि त्यामुळे ते आपल्याला जाणवत नाही. क्लिअर आहे? सो रेकी काय करते? तर रेकी कुठल्याही आजारावर रूट कॉजवर जाऊन काम करते. कुठलाही आजार. आता पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे? सो इथपर्यंत क्लिअर असेल तर चॅट बॉक्समध्ये किंवा मला फिजिकली हँड दाखवलं तरी चालेल, की येस. आणि थोडंसं ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढं ऍक्टिव्ह राहाल, कारण आपण एनर्जीवर बोलतोय आणि मॅक्सिमम लोकांचे व्हिडिओ ऑन असतील तर वेल अँड गुड. सो आय कॅन एक्सप्लेन मोर. पुढे बघूया आता आपण. सो आपले संत ऋषी आहेत, संत साईबाबा, व्यास ऋषी, गौतम बुद्ध. तर हे केवळ हाताच्या स्पर्शाने इतरांची व्याधी किंवा आजार बरा करत असत. बरोबर ना? त्यांच्यामध्ये ही उपचार पद्धती ऑलरेडी होती. कारण हे संत पुरुष होते, महात्मे होते. आता आपण बघूया हाऊ रेकी कॅन बी टीच. रेकी कशा प्रकारे शिकवली जाते? उद्या नवीनच कोणतरी रेकीचं ग्रँड मास्टर आलेला आहे. त्याला महिना नाही झालेला, 15 दिवस नाही झालेले आहेत. पण आता रेकीमध्ये आल्यावर असं होतं, तसं होतं, तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. आणि मग 1 महिना, 2 महिना जी लोकं रेकी करतात, रेकीचा कोर्स करतात आणि त्यानंतर लगेचच शिकवायला सुरुवात करतात. तर मला सांगा त्यांच्याकडे स्वतःचे काही अनुभव असू शकतात का? नाही. कारण रेकीमध्ये रेकी शिकवणं आणि रेकी प्रॅक्टिस करणं याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही नुसतं पोपटपंची करू शकता. पण जर तुमचे स्वतःचे काही अनुभव असतील, तर तुम्ही ठोकपणे सांगू शकता, की इथे काय होऊ शकतं. या प्रसंगी तुम्ही असं घेतला तर काय होऊ शकतं. सो हा 15 वर्षाचा अनुभव या ठिकाणी कामाला येतो, की या 15 वर्षामध्ये बऱ्याच केसेस आम्ही हँडल केलेल्या असतात. बऱ्याच व्यक्तींना बऱ्याच व्यक्तींचे अनुभव आमच्यासमोर त्यांनी मांडलेले असतात. आणि त्यामुळे जर तुम्हाला पुढे जाऊन इन फ्युचरमध्ये जाऊन रेकीचं ग्रँड मास्टर जरी करायचं असेल, तरी पहिल्यांदा स्वतःला तुम्हाला 1 वर्ष प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बिकॉज प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट आणि म्हणूनच कोणीही नवीन व्यक्ती जरी आला, ठीक आहे. कोणी नवीन व्यक्ती रेकी शिकू शकतो, नो प्रॉब्लेम. पण त्याच्यामध्ये आपले स्वतःचे अनुभव असणं गरजेचं आहे. ते व्यवस्थित दुसऱ्यांपर्यंत ती विद्या प्रॉपर एका मेथडने जाणं गरजेचं आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे? आता आपण पुढे बघूया, की कसं?
रेकी कशी शिकता येते. सो रेकी ही एक गुरु शिष्य परंपरा पद्धती आहे आणि त्यामुळे गुरुकडून हे नॉलेज ट्रान्सफर होतो शिष्याकडे. आणि जेव्हा तुम्ही रेकीचे अटेनमेंट घेता, सो अटेनमेंट मध्ये रेकी लेव्हल 1 चे अटेनमेंट म्हणजे त्याला मराठीमध्ये शक्तिपात म्हणतात. जेव्हा तुम्ही तुम्ही हे शक्तिपात घेता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही ती रेकी यूज करू शकता. म्हणतात ना ऑफिशियल. तुमच्याकडे घरी नेट आहे, वायफाय आहे, पण त्या वायफायचं पासवर्ड माहीत नसेल, तर तो वायफायचा काही यूज होऊ शकतो का तुम्हाला? तसंच हे आहे. अटेनमेंट म्हणजे शक्तिपात. बरीच लोकं शिकायचं म्हणून शिकतात, पण अटेनमेंट घेत नाही. सो नंतर पहिला-पहिला त्यांना अनुभव येतो आणि नंतर मात्र त्यांना अनुभव यायचे बंद होतात. याचं कारण हे आहे, की अटेनमेंट घेणं गरजेचं आहे आणि जी काही प्रॅक्टिस आहे ती करणं गरजेचं आहे. सो असा कितीचा वेळ लागतो बरं रेकीची प्रॅक्टिस करण्यासाठी? 1 तास, 2 तास? अजिबात नाही. फक्त 20 ते 25 मिनिटाची रोजची प्रॅक्टिस आहे. ती तुम्ही केलात तरी इनफ आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? येस, क्लिअर असेल तर मला एक थंब दाखवायचा आहे. थँक यू सो मच. सो रेकीचे अटेनमेंट झाल्यानंतर तुम्ही एक रेकीचे चॅनल होता आणि ही एनर्जी लेव्हल 1 मध्ये 10% तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होते. जसं की मी तुम्हाला सांगितलं रेकी लेव्हल 1 ही स्वयंशुद्धीकरणाची लेव्हल आहे. याच्यामध्ये केवळ तुम्हाला स्वतःला त्याचे 10% बेनिफिट मिळतात. ठीक आहे. दुसऱ्यांना तुम्ही डिस्टन्सने रेकी देऊ शकत नाही. फक्त स्वतःपुरतं किंवा तुमच्या घरातले जे काही आहेत, ज्यांना तुम्ही स्पर्शाने अ, ज्यांना तुम्ही टच करू शकता, स्पर्श करू शकता, त्यांनाच तुम्ही फक्त रेकीचं हीलिंग देऊ शकता. दॅट्स इट. आणि ती एनर्जी किती असते? तर केवळ 10%. ओके. आता आपण पुढे बघूया. व्हाय आय वॉन्ट टू लर्न रेकी? आहे ना हा प्रश्न, क्वेश्चन मार्क सगळ्यांच्या मनात. का बरं मला रेकी शिकायची आहे? येस. सो आपण आता त्याचं का, व्हाय हा क्लिअर करू. कारण आपल्या जीवनातला व्हाय क्लिअर करणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचं व्हाय क्लिअर करता ना, तेव्हा तुम्हाला व्हेअर, कुठे जायचं आहे, हे तुमचे दोन्ही ऑप्शन्स क्लिअर होतात. सो व्हाय अँड व्हेअर या दोघांवर फोकस करायचे तुम्हाला. सगळ्यांनाच, आपल्या जीवनामध्ये आज सगळ्यांनाच आरोग्याच्या समस्या आहेत. आहेत ना? आहेत ना तुमच्या सगळ्यांच्या घरांमध्ये औषधांचे डब्बे, मेडिसिन्स आहेत की नाही? असा कोण आहे का आपल्या या ग्रुपमध्ये, की एकही आमच्याकडे औषध नाही? बरोबर ना? मग या औषधांचे डोसचे प्रमाण आपल्याला कमी करायचे म्हणून रेकी शिकायचंय. मे बी आता तुम्ही 3 वेळा घेताय, 4 वेळा घेताय, त्याला आपल्याला 2 वेळेला आणि हळू एका वेळेला आणि नंतर आपल्याला पूर्णतः त्याला टाटा बाय-बाय करायचंय. ओके? त्याच्यासाठी आपल्याला रेकी शिकायचंय. सेकंड ऑप्शन आहे आपलं. बऱ्याच ठिकाणी आपली ही माणसं सगळ्यांना काही मानसिक समस्या असतात. काय मानसिक समस्या असतात? आता तुम्हाला सगळ्यांना छान माहिती आहे. वेगळं एक्सप्लेन करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आहे का? आपल्या लाईफमध्ये सगळ्यांना काही ना काहीतरी समस्या आहेत. येस ओर नो? प्रत्येकाला काही ना काहीतरी समस्या आहेत. आज काय तर जॉबमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. उद्या काय तर घरी डिस्प्यूट चालू आहेत. भाऊ-बंधकीमध्ये, हिश्श्यांमध्ये काही प्रॉब्लेम चालू आहेत. याची वाटणी त्याला, त्याची वाटणी त्याला असं काहीतरी चालू आहे. बरोबर ना? आपल्या कोकणी लोकांकडे हे फार प्रकार असतात. आणखीन काय? तर माझ्याकडे जशी माझी प्रगती होते, तसतसे माझ्यावर जलस करणारी माणसं पण वाढतात. त्याच्यामध्ये सुद्धा मानसिकता तयार होते आपली. आणखीन काय? आई-वडिलांची बरीच स्वप्न असतात. मुलाने हे करावं, ते करावं, डॉक्टर व्हावं, इंजिनिअरिंग व्हावं. मुलाला वेगळीच काहीतरी स्ट्रीम आवडत असते. त्यामुळे आई-वडिलांच्या अपेक्षा करण्यासाठी येणारं प्रेशर, बर्डन, बरोबर ना? मग या सगळ्या काहींचं ब्रेकअप झालेलं असतं, ते एक टेन्शन. काहींचे रिलेशनशिप स्पॉईल झालेले असतात, ते टेन्शन. मग या सगळ्यातून जर आपल्याला बाहेर यायचं आहे, तर आपल्याला रेकी शिकायचं. आणखीन काय? फायनान्शियली समस्या, आर्थिक समस्या. सगळे हात वर करणं. आहेत का कोण करोडपती? नाही. म्हणून पैसा येतो, एका दाराने येतो आणि दुसऱ्या हाताने लगेच जातो. बरोबर ना? पैसा टिकतच नाही हो घरात. मग आपल्याला त्याच्यासाठी रेकी शिकायचंय. एक्झॅक्टली काय अफर्मेशन द्यावं पैशांच्या बाबतीत, आपल्या हेल्थच्या बाबतीत, आपल्या नातेसंबंधांच्या बाबतीत. त्यासाठी मला रेकी शिकायची आणखीन कशासाठी रेकी शिकायचंय? येस. याच्या पलीकडचा आणखीन एखादा प्रॉब्लेम असेल तर सांगा मला.
बरोबर ना? मला माझी आध्यात्मिक स्पिरिच्युअल जर्नी वाढवायची आहे. याचा अर्थ असा आहे की मला दिवसभर 24 तास देवदेव करत बसायचं आहे का? नाही. पण जेव्हा आपण स्पिरिच्युअल कनेक्ट होतो, तेव्हा आपसुकच आपला ऑरा क्लीन व्हायला लागतो, आपले ब्लॉकेजेस रिमूव्ह व्हायला लागतात. तुमच्यापैकी किती जण आहात, रोज रेग्युलर देवाची पूजा मनापासून करतात? सगळे करता का? की असंच दुरून आणि जायचं पळापळ? जेवढं आपण देवापासून परमेश्वरापासून लांब राहतो, तेवढं आपलं स्पिरिच्युअल आध्यात्मिक प्रगती दूर, दूर, दूर होत जाते. आणि म्हणूनच काहीतरी आपला कर्मा चांगला असतो. म्हणून काही लोक या स्पिरिच्युअल फील्डमध्ये येतात किंवा असतात. ठीक आहे? आता पुढे आपण बघूया. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींसाठी, की आपली आध्यात्मिक जर्नी चांगली करण्यासाठी किंवा आपला आध्यात्मिक स्पिरिच्युअल प्रवास चांगला करण्यासाठी. कारण जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल फील्डमध्ये येता, जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल क्षेत्रात येता किंवा तुम्ही या गोष्टींच्या अगदी जवळपास येता, तेव्हा समजायचं की आपला कर्मा आता बदलायला लागलेला आहे. आपली एनर्जी आता वाढायला लागलेली आहे. म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जीकडे आपण जातोय आता. क्लिअर आहे? आणि त्यासाठी मला रेकी शिकायची आहे. कारण रेकी या सगळ्या गोष्टी हील करते. ज्या मी ते मेन्शन केल्यात त्या सगळ्या गोष्टी. मला सांगा याच्या व्यतिरिक्त कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? तर मला चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. याच्या व्यतिरिक्त मी आता जे सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त काय प्रॉब्लेम आहे का? डिप्रेशन सारखा प्रॉब्लेम, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे ना? सो आपले जे काही प्रॉब्लेम आहेत, विजय हो म्हणतात. आता याच्या व्यतिरिक्त काय असणार आहे प्रॉब्लेम बरं तुम्हाला? हो म्हणतात तरी पण. हेच प्रॉब्लेम असू शकतात ना आपल्याला. हेल्थ इश्यूज असणार आहेत, रिलेशनशिप स्पॉईल झालेलं असणार आहे, पैसा टिकत नाही, हेच इश्यूज असणार. याच्यापेक्षा काय जीवन जगण्यासाठी आणखीन वेगळं काय लागतं? तो रेकी या सगळ्यांवर काम करते. ठीक आहे? पुढे जाऊया. काल मी एक तुम्हाला टास्क दिलं होतं. कोणी केलं बरं ते? हां, चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. टास्क दिलं होतं कोणी, कोणी केलं? ओके, शीतल यांनी केलेलं आहे. व्हेरी गुड, ग्रेट. आणखीन कोण आहे? मनीषा, ओके. आणखीन कोणी केलंय? पूजा यांनी केलेलं आहे, ग्रेट. अर्चना यांनी केलेलं आहे, रेखा यांनी केलेलं आहे, व्हेरी गुड. कारण जी लोक ऍक्शन घेतात त्यांची प्रगती हमखास होणारच, ही गॅरंटी मी देते तुम्हाला. जे ऍक्शन टेकर आहेत त्यांची प्रगती होणारच आहे. कारण बाकी सगळी लोक फक्त ऐकण्यासाठी बघण्यासाठी येणार असतील तर काहीच करू शकत नाही. पण जर तुम्ही मी सांगते तसं तसं कराल, ऍक्शन घ्याल, तर मात्र तुमची जर्नी ग्रेट होणार आहे. म्हणतात ना की आयुष्यामध्ये काहीतरी येऊन नुसतं फायदा नाही. जीवन जगायचे म्हणून जगायचं नाही, काहीतरी गोल्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे? सो आता आपण पुढे जाऊया. बरं, आता सगळ्यांनी आपले हँड रेज ड्रप करायचे. आपण एनर्जीवर बोलतोय आणि तुमची एनर्जी मला आता छान ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. सो येस, शक्य असेल तर एक थोडंसं पाणी पिऊन ये. लगेचच उठायचं आणि थोडंसं पाणी पिऊन यायचं. फास्ट थोडं. ओके, झालं? ओके, चल. एनर्जेटिक वाटतंय आता तुम्हाला? पुढे जाऊया. तो या सगळ्या समस्या जर असतील तुमच्यामध्ये, काही लोकांमध्ये कॉन्फिडन्सची समस्या असते की
लॅक ऑफ कॉन्फिडन्स, स्वतःमध्ये कॉन्फिडन्सच नाहीये, काहीतरी न्यूनगंड निर्माण झालेला आहे. मी अशीच का, मला हेच जमत नाही, मला तेच जमत नाही, मला भीती वाटते, एक प्रकारचा फोबिया आहे मनात. सो या सगळ्या गोष्टींवर रेकी काम करत. क्लिअर? आता पुढे जाऊया. आणखीन काय? रेकी स्पर्श चिकित्सा आणि त्याचा पास्ट लाईफ, आपले कार्मिक कर्मा, ब्लॉकेजेस, ब्लॅक मॅजिक, रेकी शिकण्यासाठी काही कंडिशन आहेत का, त्याबद्दल आता आपण बोलू. पास्ट लाईफचा आणि रेकीचा काही संबंध आहे का? कोणाकोणाला वाटतं आपल्या पास्ट लाईफचा आणि रेकीचा संबंध आहे? त्यांनी मला हँड दाखवायचे आहे. पास्ट, आपल्या पास्ट लाईफचा आणि रेकीचा काही संबंध आहे का? कोणाला माहिती आहे बरं याबद्दल? ओके, चला आता आपण बघूया कोणाकोणाला काय वाटतं पास्ट लाईफचा आणि रेकीचा काय संबंध आहे. ओके, राजश्री म्हणतायत. आणि ओप्पो कोण आहेत, त्यांनी नाव चेंज नाही केलेलं आहे. ओके. सो पास्ट लाईफचा आणि रेखेचा काय संबंध आहे? काही गोष्टी ना आपण आपल्या पास्ट लाईफ मधून घेऊन आलेलो असतो, त्या एनर्जीज आपल्या बरोबर येतात. जसं की एखाद्याचा, मी पहिल्या फर्स्ट डेलाच घेतलं होतं फॉरगिव्हनेस. का फॉरगिव्हनेस करायचंय? कारण जोपर्यंत त्या माणसाला तुम्ही फॉरगिव्ह करत नाही, क्षमा करत नाही, तोपर्यंत ती एनर्जी तुमच्या बरोबर कनेक्ट असते. मग तो व्यक्ती सतत तुमच्याशी कनेक्ट राहतो तुमची, कारण तुम्हीच ती एनर्जी क्रिएट केलेली असते आणि त्या व्यक्तीबरोबर तुमचं कनेक्शन वाढवलेलं असतं. कारण राग राग सारखा त्या व्यक्तीचा तुम्ही राग करताय, द्वेष करताय, आणि त्यामुळे त्या व्यक्तीला कोणती एनर्जी देताय तुम्ही? निगेटिव्ह एनर्जी. आणि तीच एनर्जी तुमच्या शरीरामध्ये सुद्धा ब्लॉकेजेस क्रिएट करत असते. आणि मग काय होतं, ती व्यक्ती या जगात असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीच्या त्या निगेटिव्ह एनर्जी बरोबर कनेक्ट असता, आणि पुढचा जन्म सुद्धा जेव्हा तुम्हाला येतो तेव्हा तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येते आणि काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करून जाते तुमच्यासाठी. कारण ती एनर्जी तुम्हीच तिथे रिमूव्ह तिथेच क्रिएट केलेली असते. आणि म्हणूनच मी वारंवार सांगते की फॉरगिव्ह अँड फॉरगेट करायला शिका. आता तरी करणार की नाही करणार मला सांगा. सो आपल्या पास्ट लाईफचा आणि आताचा रेकीचा काय संबंध आहे? सो काही गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफ मधून घेऊन आलेलो असतो आणि त्याचा परिणाम आपल्याला या वर्तमान काळात भोगावा लागतो. म्हणूनच त्याला असे भोग असे म्हणतात. आणि हे भोग, काहींना खूप छान आयुष्य जगता येतं तर काहींना खूप त्रासदायक आयुष्य वाटायला येतं. यालाच म्हणतात भोग. आणि ते भोग आपल्याला हाऊ यांनी भोगावेच लागतात, ते पण कशामध्ये? प्रेझेंट मध्ये. ठीक आहे. सो रेकी काय करते, तर आपल्या या पास्ट लाईफ मधील, आपल्या या गतकाळातील जे काही ब्लॉकेजेस असतील तर ते काढून टाकण्यासाठी आपल्याला मदत करते. ओके. सो हे ब्लॉकेजेस, निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी रेकी मदत करते. रेकी शिकण्यासाठी काही कंडिशन्स आहेत का? येस. काय कंडिशन आहे? निर्मळ मनाने या, दॅट्स इट. बाकी काही कंडिशन नाहीये. सरेंडर भावनेने या, एम्प्टी होऊन या, पूर्णपणे स्वतःला रिकामं करा. मी ऑफिसर आहे, मी IIT मध्ये आहे, मी या फील्डमध्ये आहे, मी सायंटिस्ट आहे, मी मोठा डॉक्टर आहे. सगळं ते नॉलेज सोडून इकडे यायचं, सरेंडर होऊन यायचं, शिकण्याच्या भावनेने यायचे. दॅट्स इट. काही कंडिशन नाहीये. तुम्ही व्हेज खा, नॉनव्हेज खा, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त वय वर्ष 10 नंतर तुम्ही रेकी शिकू शकता. त्याच्या आधी पण शिकू शकता. पण मोस्ट ऑफ मुलं काय असतात, थोडे चंचल स्वभावाची असतात आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. रेकी शिकवताना तुम्ही ते फॉलो करणं गरजेचं आहे. त्यामुळे 10 ते 12 वर्ष वयोगटातील मुलं रेकी शिकू शकतात. नो प्रॉब्लेम. मी माझ्या बॅचमध्ये जवळजवळ 4-5 मुलांना, 12 वर्षाच्या मुलांना रेकीचं अटेन्डमेंट दिलेलं आहे. कारण त्यांच्या मम्मी पप्पांनी केलं होतं आणि त्यांची इच्छा होती की माझ्या मुलांना सुद्धा अटेन्डमेंट द्यावं या वयामध्ये. कारण जेवढं तुम्ही लवकर कनेक्ट होता या पॉझिटिव्ह एनर्जी बरोबर, या आध्यात्मिक एनर्जी बरोबर, तेवढं तुमचा कर्मास लवकरात लवकर क्लिअर व्हायला सुरुवात होतं. आणि म्हणूनच मी वारंवार म्हणते की हा एक युनिव्हर्सल मेसेज असतो, तो प्रत्येकालाच रिलेट होत नाही. ज्यांना ज्यांना रिलेट होतो, ज्यांना ज्यांना रिलेट होतो तीच लोक इथे कनेक्ट होतात. बाकी सगळे बुवा कसं कीर्तन करतो तसं ऐकतात आणि निघून जातात. फ्री मध्ये आहे ना, मग बघूया तर काय आहे.
एवढ्या लोकांचं ऐकलं, आता या मॅडम काय बोलतात त्यांचं ऐकूया. बरोबर ना? असं असतं आपण. कारण आपण काय करतो, सगळं फ्री, फ्री, फ्री मध्ये घ्यायला बसलेलो असतो आणि त्यामुळे तो एक नवीन-नवीन कर्म आपल्यावर चढत जातो. ठीक आहे? सो कंडिशन काही नाहीये. स्त्री, पुरुष कोणीही रेकी शिकू शकते. काही प्रॉब्लेम नाही. जाती-पातीचं बंधन नाही. पिरियड्समध्ये सुद्धा रेकी शिकवू शकता, रेकी घेऊ शकता, रेकी देऊ शकता. सो ही एक पॉवरफुल, डिवाइन शुद्ध एनर्जी आहे. नॅचरल एनर्जी आहे. तुम्ही त्याचा कधीही वापर करू शकता. फक्त तुमचे इंटेन्शन वाईट नको. माझ्या जावेचं आणि माझं भांडण झालं, आता मी तिला रेकी देते. अशा गोष्टींवर रेकी काम करत नाही. माझ्या सासूची जिरवते चांगली आता. मी आता रेकी शिकली, रेकी ग्रँड मास्टर झालीये. सो आता मी तिला बरोबर करते. सॉरी. या ठिकाणी रेकी काम करत नाही. रेकी केवळ चांगल्या इंटेन्शनवर, चांगल्या भावनेसाठी काम केली जाते किंवा वापरली जाते. क्लिअर? आता आणखीन बघूया. रेकीचा आणि ब्लॅक मॅजिकचा काय संबंध आहे का? अजिबात नाही. काही लोकांचा असं गैरसमज असतो की रेकी म्हणजे काहीतरी ब्लॅक मॅजिक. तर अजिबात नाही. रेकी केवळ आणि केवळ चांगल्या कामासाठी, चांगल्या इंटेन्शनसाठी वापरली जाते. सो रेकीचा आणि ब्लॅक मॅजिकचा जवळपासचा संबंध नाही. रेकी अंधश्रद्धा आहे का? अजिबात नाही. मी काय म्हणाली, जिथे तुमचे लॉजिक एंड्स होतात तिथे मॅजिक स्टार्ट होतात. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही हे रेकीचं प्रॅक्टिकल करता, रेकीमध्ये बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात, ज्या आपल्या खोलवर मनावर परिणाम करतात. आणि जसं आपलं मनाचं शुद्धीकरण होतं, आपल्या मनापासून आपण इतर लोकांना माफ करायला लागतो, माफी मागायला लागतो, तसे आपले ब्लॉकेजेस दूर होतात आणि आपल्याला जे हवंय ते अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होते. सो ह्याच्यामध्ये कुठे अंधश्रद्धा आहे का? आपण सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल करून बघणार आहोत. क्लिअर? ओके. आणखीन काय राहिलं बरं? सगळं क्लिअर केलं ना? ओके. ब्लॅक मॅजिक बरं असं काही नाही. आता रेकीचा फ्लो आपण एक थोडा बघूया. कशा पद्धतीने रेकी प्रवाहित होते. फील करून बघूया आपण. ठीक आहे? सगळे रेडी आहात त्यासाठी? चला माझ्या पाठी फॉलो करा मला. 2 मिनिटं शांत बसायचं, रिलॅक्स बसा. अगदी रिलॅक्स. आता रेकीची प्रेयर मी तुम्हाला सांगेन. त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही पटकन, म्हणजे तुम्ही ती प्रार्थना कधीही बोलू शकता. याचा एक स्क्रीनशॉट घ्या बरं. ओके. आणि इथे दिसतंय तुम्हाला हे रेकीचा फ्लो. ब्रह्मांडातून एक व्हाईट एनर्जी येते आणि ते आपल्या या सहस्रार चक्रावर प्रवाहित होते. असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय प्रत्येक वेळेला जेव्हा रेकीला कॉल करता तेव्हा. ठीक आहे? सो आता काय करायचंय तुम्हाला? आपल्याला रेकीला फील करायचं आपल्या हातांमध्ये. कारण मी तुम्हाला सांगितलंय प्रत्येक गोष्ट आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. क्लिअर? सो एका शांत जागेवर बसा. मनातल्या मनात रेकीला कॉल करा. मी बोलते त्याच्या मागून तुम्ही बोला. ठीक आहे? चलो सगळ्यांनी छानपैकी नमस्कार करायचे. डोळे बंद करायचे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर 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 अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. ओके. आता डोळे ओपन करायचे. माझ्याकडे, माझ्या हातांकडे लक्ष द्यायचे. दोन्ही हात जवळ दूर करायचे. येस. आता हा फ्लो तुमच्या हातांमध्ये, पूर्ण लक्ष तुमच्या हातांवर असायला पाहिजे. फोकस करा तुमच्या हातांवर, हातांमधली एनर्जीवर. आता दोन्ही हात थोडेसे जवळ आणण्याचा प्रयत्न करा, थोडेसे. बघा तुमचे दोन्ही हात एकमेकांकडे खेचल्यासारखं होतंय का? आकर्षित होत आहेत का स्वतःहून? एक मॅग्नेटिक फील आल्यासारखं होतंय का तुमच्या हातांमध्ये? कोणाकोणाला आलंय त्याने चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. मी म्हणून मेसेज करा.
आणि एनर्जी आहे, एनर्जी तुम्हाला इथे दिसली पाहिजे तुमच्या चॅट बॉक्स मध्ये. ओके, सुहासिनी आहे, मी मनीषा आहे. ओके, चला बऱ्याच जणांना दिसलेले आहे. श्वेता आहे, ओप्पो, शीतल, प्रीती, श्वेता. ओके, चलो ग्रेट. सो या एनर्जीवरच आपल्याला काम करायचंय. ठीक आहे. सो जशी मी तुम्हाला प्रार्थना बोलून दाखवली रेकीची, तशीच प्रार्थना आपल्याला रोज बोलायची. कारण आता आपण रेकीचे साधक आहोत आणि रेकीचे साधक असल्याने कुठलीही गोष्ट आपल्याला रेकीला कॉल करूनच करायचंय. क्लिअर? पुढे बघूया. सो ही रेकीची प्रार्थना मी तुम्हाला दिली आहे. आणि हे आहेत डॉक्टर मिकाऊ उसुई, रेकीचे फाउंडर. यांनी 21 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही रेकी आपल्यापर्यंत पोहोचवली. ठीक आहे ना? सो कोरियामा पर्वतावर जाऊन यांनी रेकीचा शोध लावला. ही रेकी एका सांकेतिक चिन्हांच्या सहाय्याने यांच्यापर्यंत आली. ओके, त्याचं एक हिस्ट्री आहे. ती हिस्ट्री मी केव्हा तरी एका दिवशी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. आता हे रेकीचे फाउंडर आहेत डॉक्टर मिकाऊ उसुई. त्याच्यानंतर मिकाऊ उसुई नंतर डॉक्टर चिरोजी हयाशी, मग हवायो टकाटा, या सगळ्या मॅडम आहेत, या मॅडम आहेत. सो त्या रेकीच्या पहिल्या महिला ग्रँड मास्टर झाल्या. थोडस तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये काहीतरी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, डिटेलमध्ये आपण नंतर जाऊ पुढे. आता हे जे मी आता पर्सन सांगणार आहे, त्यांनी रेकीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य छानपैकी त्याच्यावर स्पेंड केलेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे. पहिले डॉक्टर मिकाऊ उसुई, त्यानंतर नेक्स्ट आहे चिरोजी हयाशी. मी त्यांचा फोटो तुम्हाला आता दाखवला. हवायो टकाटा मॅडम, या तुम्ही आता बघू शकता. लाईन मध्ये हे तिघ आहेत. हे मेन आहेत रेकीचे फाउंडर. मेन आहेत डॉक्टर मिकाऊ उसुई, त्याच्यानंतर ती यांच्यापर्यंत पोहोचली, मग यांच्यापर्यंत. त्यानंतर बार्बरा, त्या रेकीच्या ग्रँड मास्टर झाल्या. मग डॉक्टर पॉला हारा या झाल्या आणि त्यानंतर मग निलिमा राजे आणि त्यानंतर मग माझ्या गुरु, त्याच्यानंतर मी आणि इतर अनेक. ओके, या असा सगळ्या रेकीचा एक इतिहास आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? रेकी काय करते? तर रेकी सगळ्या आजारांवर काम करते. आपल्याकडे रेकीला अजून मान्यता नाही, पण जपान, इंग्लंड, अमेरिका यांसारख्या प्रगत देशांमध्ये प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रेकीचे हिलर आहेत आणि ते ऑपरेशन पूर्वी आणि ऑपरेशन नंतर हिलिंग देत असतात त्या पेशंटला, जेणेकरून तो पेशंट लवकर रिकव्हर व्हावा. तुमच्या नातेसंबंधांमध्ये जर काही मिसअंडरस्टँडिंग झालेली असेल तर तिथे सुद्धा रेकी तुमचे रिलेशनशिप इम्प्रूव्ह करते. तुमच्या बिझनेसमध्ये काही डाऊनफॉल झालेला असेल, हवा तसा सक्सेस मिळत नसेल, तर तिथे सुद्धा रेकी तुम्हाला सपोर्ट करते. काय अफर्मेशन द्यायचं त्यासाठी, काय माइंडसेट ठेवायचा. तुमच्या मुलांच्या एज्युकेशन मध्ये सुद्धा रेकी हेल्प करते. तुमच्या मुलांना एक्झाम मध्ये सक्सेस मिळण्यासाठी, चांगले मार्क्स मिळण्यासाठी रेकी सपोर्ट करते. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? सो आता तुमच्यापैकी जर कोणी माझं रिपीट केलं असेल क्लास, तर कोण आहे का की येस मॅडम मुलांसाठी सुद्धा रेकी काम करते? हा, प्रज्ञा मॅडम, खरोखर मुलांसाठी रेकी काम करते का? हो मॅडम, नक्कीच काम किंवा करते. आम्ही जेवढं बोललीये त्याच्यामध्ये काही खोटं आहे का? अजिबात नाही मॅडम, 100% अगदी खरं आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला काय एखादा पर्सनल अनुभव आलाय का की बाबा मी हो रेकी मॅडम, जॉईन मुलांसाठी. केल्यानंतर? हा, येस. हो मॅडम, बद्दल तर मला मला 2 मुलं आहेत आणि दोन्ही मुलांना मी रेकीचं ट्रेनिंग देते. माझ्या मुलीला गुडघ्याचा त्रास होता. हा. ती कथ्थक डान्सर आहे. पण ओके. ती डान्स करू शकत नव्हती. पण हिलिंग दिल्यामुळे ती छानपैकी डान्स करू शकते. अरे, आणि बरेच असे छोटे-मोठे अनुभव तर रोजच्या जीवनात आहेतच, प्रश्नच नाही. ओके. किती तुम्ही रेकीचे लेवल केलात मॅडम? आता ही माझी 3rd लेव्हल चालू आहे. ओके, आणि कोणाकडे करताय? तुमच्याचकडे मॅडम, ऑफकोर्स. ओके, चला. येस, आणखीन कोणाचं आहे का की ज्यांनी म्हणजे माझ्याकडे नाही केलं असेल पण माझी लेवल 1 रिपीट केली आहे, पुन्हा रिपीट करतात, असं कोण आहे का की ज्यांनी खरोखरच रेकीचं हिलिंग केलंय आणि त्याचा प्रॅक्टिकल यूज केलेला आहे तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये, असं कोण आहे का? कोण रिपीटर आहेत का, पुन्हा रिपीट करतात ही लेवल, असं कोण आहे का? हा, येस, हे KU असं लिहिलेलं आहे. कोण बोलायचंय का तुम्हाला?
मैत्री मनीष, एक मिनिट. हा बोला. मी रिपीटरच आहे, पण मी लास्टचे 3 दिवस केले नाही, तर मी गावी गेले गणपतीसाठी. ओके. आणि पण तुम्ही शिकवता ते खूप आवडतंय. तुमच्याकडे बघितलं पण पॉझिटिव्ह येत. थँक्यू सो मच. ओके, मैत्री मॅडम म्हणतात की मी ऑफिसमध्ये, एक मिनिट. येस आय एम. मैत्री मॅडम म्हणतात येस बट आय एम इन ऑफिस. ओके, चलो थँक्यू सो मच. सो बघा, हे सगळं तुम्हाला कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये प्रॅक्टिस कराल तर. कारण रेकी हा शिकण्याचा विषय नाहीये, रेकी हा जगण्याचा विषय आहे. बरोबर ना? जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत, बेनिफिट मिळणार आहेत. एखादी लँग्वेज शिकण्यासाठी रेकी मदत करते का? मी बोलले तुम्हाला, रेकी सगळ्या कामासाठी मदत करते, फक्त तुमचं इंटेन्शन चांगलं पाहिजे, प्युअर पाहिजे. यू शुड बी प्युअर सोल. असं नाही की वाईट इंटेन्शन आणि त्या इंटेन्शनसाठी तुम्ही रेकी यूज करताय. नो, तिथे तुम्हाला रेकी हेल्प नाही करणार. क्लिअर? चला पुढे जाऊया. सो अशा प्रकारे रेकी आपल्याला सपोर्ट करते, आपल्याला हेल्प करत असते. आज आपण काय शिकलो, तर रेकी म्हणजे काय, रेकीचे बेनिफिट काय आहेत, हे तर मी आता तुम्हाला थोडक्यात सांगितले. पण अशा कुठला एरिया नाही जिथे आपण रेकी वापरू शकत नाही. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक ठिकाणी आपण रेकी यूज करू शकतो. ठीक आहे? सो काही आता डाऊट्स असतील तर मला विचारा. एकच मिनिट. सगळ्यांना अनम्यूट नाही करणार, नाहीतर काय होते, सगळी गडबड होऊन जाते. हा, काही डाऊट्स असेल तर लगेच विचारा मला, कारण नंतर पुढे माझं 3चं परत सेशन आहे रेकी ग्रँड मास्टरचं. हा, येस, बोला. एनी क्वेश्चन, एनी क्वेरीज असेल तर विचार. मिसेस मैत्री म्हणतात, मी अफर्मेशन दिले होते आणि आज मी ऑफिसमध्ये आहे बिकॉज ऑफ रेकी. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. बरं, अनम्यूट करून कोणी बोलू शकतं का? काही प्रश्न तुमचे असतील तर विचारा मला, कारण तुमचे डाऊट्स क्लिअर करणं गरजेचं आहे. येस, एनी डाऊट्स? काही क्वेरीज असतील तर हँड रेज करा किंवा बोला. ओके, श्वेता. हा, अनम्यूट करा. श्वेता निन्महा, अनम्यूट करा, तुम्हाला मी हे केलं. येस. मॅम, काही जे निगेटिव्ह घडून गेलं आपल्यासोबत, सारखं सारखं मनात तेच ते विचार येत असतात. त्यासाठी काय करायला हवं? तुम्हाला काय वाटतं मला सांगा, तुमच्याकडूनच सोल्युशन मागते मी. तुम्हाला काय वाटतं? विसरायचा प्रयत्न निगेटिव्ह करतो घडून आपण. गेलंय, निगेटिव्ह घडून गेलंय, ते आता आहे का? ते आता नाहीये, पण सारखे मनात ते ओके, विचार हो, सारखं पण तेच ते. आता आहे का? माझ्या प्रश्नांची उत्तर नाही, आहे. नाही. नाही. तुम्हाला प्रेझेंट मध्ये जगायचंय, फ्युचर मध्ये जगायचं की पास्ट मध्ये जगायचंय? गिव्ह मी आन्सर. पण ती भीती पण सारखी नाही मनामध्ये नाही, मला परत फक्त तसं घडायला आन्सर द्या, नको. मला आन्सर द्या. आता तुम्हाला कोणत्या लाईफ मध्ये जगायचंय, पास्ट, प्रेझेंट और फ्युचर? प्रेझेंट मध्ये. प्रेझेंट मध्ये. ओके, बघा, मी तुमच्याकडूनच उत्तरं घेते. प्रेझेंट मध्ये जगायचंय. मग प्रेझेंट मध्ये जगताना जर पास्टचा विचार केला तर तुमचं फ्युचर चांगलं होणार आहे का प्रेझेंट चांगलं होणार आहे? प्रेझेंट. चांगलं होणार आहे का? परिणाम होईल. होणार आहे ना? मग हे हो, आपल्यामध्ये कसं होतं, कळतंय पण वळत नाही. आता मी हो. एवढी सगळी तुम्हाला कथा सांगितली, त्याचा इन शॉर्ट काय आहे, की आपल्याला जर प्रेझेंटच्या या वर्तमान काळातल्या सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर पास्टचा विचार करणं सोडून द्यायचं. ते आपल्या आयुष्यातली काही माणसं येतात आपल्या आयुष्यामध्ये, आपला कर्मा गेल्या वेळी जन्मामध्ये आपण मे बी त्यांच्याबरोबर काहीतरी वाईट वागलेलो असतो, आणि त्यामुळे युनिव्हर्सचा नियम आहे की जोपर्यंत ती गोष्ट बॅलन्स होत नाही तोपर्यंत त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जात नाही. क्लिअर? हो. मग आता ते झालं, तेच उगाळत बसायचं का? जेवढं जास्त उगाळाल तेवढं तुम्हाला जास्त आणखीन त्याचं इफेक्ट जाणवणार आहेत. सो आता प्रेझेंट मध्ये जगायचंय, त्याचा विचार नाही करायचा, गेलं ते गेलं, लेट गो करायला शिकायचंय. दॅट्स इट. क्लिअर? ओके मॅम. आणि प्रेझेंट मध्ये जगा. मला आता पुढचं माहिती आहे का तुम्हाला, आयुष्य किती वर्ष जगणार आहात तुम्ही? डू नाही. यू नो? नो. मग कशाला? ना तुम्ही प्रेझेंट मध्ये चांगले जगत आहात, ना तुमचा पास्ट तुम्ही चांगला घालवत आहात, नाही फ्युचर.
मधल्यामध्ये अगदी हो. अशा विचित्र अवस्थेत तुम्ही आहात आता. मग काय करायचंय तुम्हाला? त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देत बसायचं नाहीये, लेट गो करायचंय आणि पुढे आजपासून नव्याने सुरुवात करायची. आजच पासून. आज कळालं ना तुम्हाला, मग आजपासून सुरुवात करायची. सगळ्या पास्टच्या आठवणींना, कटू आठवणींना टाटा बाय बाय. आजपासूनचा माझा नवीन जन्म झालेला आहे आणि आजपासून मी एक नवीन सुरुवात करणार आहे. दॅट्स इट. क्लिअर? ओके. कारण या सृष्टीमधचा नियम आहे, बॅलन्स झाल्याशिवाय काही होत नाही. मे बी तुम्ही त्यांच्याबरोबर काहीतरी गेल्या जन्मात वाईट केलेलं असतं. तर ते बॅलन्स नको का व्हायला? ओके? थँक्यू. चलो. येस, राजश्री मॅडम बोला. हा, अनम्यूट केलंय. मॅडम प्रश्न तर आधीच्या मॅडमने विचारलेला साधारण तसाच आहे माझाही. फक्त आता ती उत्तरही तुम्ही दिलीत, तो प्रश्न विचारू की नाही असं वाटतंय. पण बरेच काही प्रश्न आपल्या सिच्युएशन्सला पास्टशी आणि कनेक्टेड आहेत. काही व्यक्तींना ती म्हणजे काहींना केलंय ऑनेस्टली सेइंग. मी गेले थोडे दिवस झाले आता आणखीन होपोनोपोनोची एक प्रेयर सांगते करतेय. तुम्हाला. आणखीन पण एक काही सांगते. नाही माफ करायची इच्छा होते. म्हणजे नाही ओके, होते. काल पण तुम्ही आता मी सांगितलं. त्याच्यावरच येते. तुम्ही म्हणताय नाही माफ करायची इच्छा होत. म्हणजे तुमची अशी इच्छा आहे की पुढच्या जन्मामध्ये सुद्धा तो माणूस तुम्हाला येऊन कनेक्ट व्हावा. येस ऑर नो? नाही, कनेक्ट तर व्हावं ही नाहीये, पण मी काय तर खोटं बोलणार नाही. ज्या व्यक्तींनी जसं आपल्याशी वागलंय ना, ठीक आहे म्हणजे काही आणि गोष्टींना एक्सेप्टन्स आहे की मे बी आपल्याकडनं काही चूक झाली असेल. पण इतकं पण कोणी नाही वाईट वागत ना, आपण समोर नीट येस येस वागल्यानंतर पण. येस येस, आय नो दॅट. आता त्याच पॉइंटवर येते मी. जसं तुम्ही म्हणताय, इतकं पण कोण वाईट नाही. एवढं वाईट त्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात केलेलं असेल किंवा त्याच्यामुळे तुम्हाला आता प्रेझेंटमध्ये खूप वाईट अवस्था झालेली असेल तुमची. पण मला सांगा, हे एखादी व्यक्ती आपल्याशी या जन्मात वाईट वागते, याचा अर्थ काय होतो बरं? कोण सांगेल मला? याचा अर्थ काय होतो? की आपणच कुठेतरी त्या व्यक्तीच्या त्या दुःखाला, त्याच्या त्या रागाला कारणीभूत असणार आहोत आणि त्यामुळे युनिव्हर्सने बरोबर ती लोक आता या जन्मामध्ये आपल्या अवतीभोवती पाठवलेली असतात. आणि तो हिशोब क्लिअर करण्यासाठी कोणी आपल्याला धडा शिकवायला येतं, कोणी आपल्यामध्ये जे कॅलिबर असतं ते बाहेर काढायला येतं. कोणी आपल्याशी अशा पद्धतीने भांडतं ना, की आपण स्ट्रॉंग होत जातो. आपलं आपसुकच आपलं जे कॅलिबर असतं, आपली पात्रता असते ती आपल्या बाहेर यायला सुरुवात होते. सो मॅडम तुम्हाला माझं उलटं झालंय. माझं उलटं झालंय. मी आधी खूप स्ट्रॉंग होते. सगळं व्यवस्थित होतं. पण आता म्हणजे खूप असं आतल्या अशा स्वतःच्याच कोशामध्ये मी असते. म्हणजे खूप गोष्टी नाही आहेत. त्याच्यातून पण त्या तुम्हाला घडतायत बाहेर पडायचंय. येस, तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडायचंय. कारण मी आता जे सांगितलं तुम्हाला तेच आहे सगळं. हे चक्र फिरून फिरून परत तुम्ही स्वतःवरच आणताय अँड यू आर रिस्पॉन्सिबल फॉर इट. आता तुम्हाला मानसिक वेदना आहेत, तुम्ही भावनिक झालेला आहात, इमोशनल झालेला आहात. या दुःखाचं कारण सुद्धा तुमच्या जवळ आहे. तो रेकी काय करते, तर रेकी सगळ्या आजारांवर, सगळ्या इमोशन्सवर मुळासकट काम करते, रूट कॉजवर जाऊन काम करते. आणि येस, मी तुम्हाला शब्द देते की या फ्लो मध्ये आल्यानंतर तुम्ही हे सगळे इमोशनल जे इम्बॅलन्स झालेले आहेत तुमच्या लाईफमध्ये त्याच्यातून बाहेर या. येस प्रज्ञा मॅडम, येस ऑर नो? होतं का असं आपल्याकडे आल्यानंतर? मॅडम वैशाली मॅडम, 100% होतं. 100%. येस वैशाली मॅडम, असं होतं का? रेखा मॅडम, वैशाली मॅडम? हो हो होतं होतं. आमची आई मान्य करत नाही मॅडम. बघा ना, सांगा तुम्हीच आता. असं नाही होत. मग ते चक्र कसं काय फिरून आपल्या जवळच येणार म्हणून आता कोण समजणार त्यांना? होतं त्यांचा मॅडम. बघा, त्यांना आम्ही एक्सप्लेन करेन. डोंट वरी. हो. चुप रे. ओके, ठीक आहे. येस, राजश्री मॅडम, इमोशन्सवर कंट्रोल करा आणि स्वतःवर काम करायला सुरुवात करा. जेव्हा आपण स्वतःवर फोकस करायला लागतो, आपल्या गोल्सवर फोकस करायला लागतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की मी कुठे इथे अडकली होती. या अडकल्यामुळे माझी जीवनाची 3 ते 4 वर्ष मी वेस्ट गेली. मी काहीच करू शकली नाही. माझी अचीवमेंट काय आहे? 0. आणि त्या चक्रातून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपल्याला कळतं, अरे मी या क्षणी कुठे असायला पाहिजे आणि मी आता कुठे आहे. तो जर तुम्हाला इथे यायचं असेल तर या पास्टला तुम्हाला विसरून टाटा बाय बाय करून पुढे यावं लागेल. क्लिअर?
येस, सुहासिनी बोला. चला आता वेळ नाहीये, आता 2च मिनिटं मॅम मला शेवटची. फक्त एवढंच विचारायचं होतं, आता आपण जे प्रेयर्स वगैरे तुम्ही सांगितलेत ना, मग ते कसे प्रॅक्टिस करायचे, कधी प्रॅक्टिस हा मी करायची? सांगणार ना, अजून आपले सेशन बाकी आहेत. आताच आपला आता असा आपला कोणता डे आहे बरं? 3rd डे आहे ना? येस, 2nd डे. ओके ओके, हा सॉरी, 2nd डे आहे आपलं, राईट. चलो, सो हळूहळू तुम्हाला या सगळ्या सेशन मध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत, ही गॅरंटी मी देते. मी पुन्हा पुन्हा सांगते. आणि जर काय प्रश्न राहिले असतील तर ते आपण नक्की घेऊया. क्लिअर? ओके, चलो. सो ऍज युजल रेकॉर्डिंग तुम्हाला संध्याकाळपर्यंत मिळून जाईल. तुम्ही ज्या ग्रुपवर आहात त्या ग्रुपवर. आणखीन एक रिक्वेस्ट करते मी सगळ्यांना. आता माझी एक दुसरी ऍड रन होते, तर प्लीज कृपया करून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते, तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहात त्याच ग्रुपमध्ये राहा. पुन्हा पुन्हा नवीन ग्रुप जॉईन करू नका. कारण का? तुमच्यासाठी तो ग्रुप फ्री आहे, माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी प्रत्येक लीड्सला पैसे मोजावे लागतात. काही व्यक्ती अशा पण आहेत की 2 दिवसासाठी ग्रुपमध्ये येतात आणि तिसऱ्या दिवशी लेफ्ट होतात. मग मला कळत नाही ती त्या ग्रुपमध्ये येतात का, जॉईन का होतात. बरं, माझी ऍड तर क्लिअर कट आहे की सगळं मराठीमधून असणार आहे. 1 तासाचं सेशन असणार आहे, 7 दिवसांसाठी फ्री असणार आहे. मग आणखीन यांना वेगळं काय पाहिजे असतं, आय डोंट नो. सो एकच रिक्वेस्ट करते सगळ्यांना की पुन्हा पुन्हा नवीन नवीन ग्रुपमध्ये अजिबात ऍड होऊ नका. ज्या ग्रुपमध्ये आहात त्याच ग्रुपमध्ये राहा. ठीक आहे? आणि येस, डेफिनेटली रेकीद्वारे आपल्या सगळ्या जीवनाच्या समस्यांना आपण टाटा बाय बाय करणार आहोत आणि आपण या समस्येतून बाहेर येऊन एक छान जीवन, छान आयुष्य जगणार आहोत. कारण रेकी शिकण्याचा विषय नाही, रेकी जगण्याचा विषय आहे. सो थँक्यू सो मच. आणि माझी ही जर्नी आहे, माझं एक विजन आहे थँक्यू की मॅडम. मला घरोघरी रेकी पोचवायची आहे. सो त्यासाठी मला तुमचा सपोर्ट गरजेचा आहे. कारण जोपर्यंत तुम्ही सपोर्ट करत नाही तोपर्यंत माझा उद्देश सार्थ होणार नाही. माझी जी स्वामींचरणी मी एक सेवा दिली होती, ती सेवा मला पूर्ण करायची आहे की घरोघरी प्रत्येकाच्या घरी मला रेकी पोचवायची आहे. आणि त्यासाठी तुमचे सपोर्ट असणं गरजेचं आहे. सो जे कोण तुमच्या ओळखीचे आहेत त्यांना लिंक शेअर करा आणि आपली फॅमिली अशीच आपल्याला वाढवायची. ओके, सो थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच.